दुःखावर एक फुंकर. आत्महत्याग्रस्त 30 विधवा महिलांची जीवाची मुंबई सफर. रसिकाश्रय संस्था घाटंजीतर्फे राबवण्यात येणाऱ्या जीवाची मुंबई या सामाजिक उपक्रमांतर्गत यंदा शेतकरी आत्महत्याग्रस्त 30 विधवा महिलांना 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी मुंबई दर्शनासाठी नेण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या सफरीदरम्यान हाजी अली दर्गा, सिद्धिविनायक मंदिर, फिल्म सिटी तसेच अलिबाग येथील समुद्र सफरीचा समावेश आहे. यापूर्वी या उपक्रमातून निराधार वृद्ध आणि घरेलू महिला कामगारांना मुंबई दर्शन घडविण्यात आले होते. एकतर यवतमाळ जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे, जिथे भारतातून सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या झालेल्या आहे आणि त्याच्यामुळे हे दुःख काय असतं हे मला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. एकल महिला जी नवरा गेल्यानंतर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी तिच्या डोक्यावरती येत असते. तिचे मुलं हे सगळे ती मोठं करत असताना सासरची लोकही पाहिजे तसा तिला रिस्पॉन्स देत नाही आणि समाज एक वेगळ्या नजरेने तिला बघत असतो. अशा याच्यात ती संघर्ष करत आपल्या लेकराला पोसत असते, स्वतःही जगत असते. अशा याच्यातून 4 पैसे स्वतःवरती कधी खर्च करावे आनंदासाठी हे ती करूच शकत नाही. तिला वाटते आज 5,000 रुपये जरी खर्च केले आपण आपल्या आनंदासाठी फिरण्यासाठी तेवढ्यातच आपला महिनाभराचा किराणा होऊन जाईल आणि म्हणून ती कधीही हे करत नाही. आणि म्हणून रसिकाश्रय संस्थेच्या माध्यमातून आम्ही लोकांनी जीवाची मुंबई गेली 3 वर्ष झाली हा उपक्रम सुरू केलेला आहे. यावेळेस एकल महिलांना घेऊन आम्ही मुंबईला चाललो आहे. समुद्र सफारी करणार आहे, राजकीय नेत्यांना भेटणार आहे, फिल्म स्टारना भेटणार आहे, साडी चोळी करणाऱ्या या सगळ्या महिलांची जेवढा आनंद या महिलांना देता येईल तो आम्ही लोक या जीवाच्या मुंबईच्या माध्यमातून देणार.